नांदगाव पेठ येथे गोरगरीब तसेच मजुरी करणाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले। संपूर्ण परिसरात जाऊन ते थेट मदतीचा हात पुढे करताना पाहायला मिळत आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार वंचित बहुजन आघाडी मदतीचा हात घेऊन पुढे सरसावली आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील गरजू कुटुंबांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप 3 एप्रिल पासून सुरू करण्यात आले। वाटप करण्यात आलेल्यांमध्ये पॅराडाईज कॉलनी, नवसारी, कठोरा नाका, पुंडलिक बाबानगर इत्यादी परिसरातील मजूर व गोरगरिबांचा समावेश होता। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रमोद इंगळे, प्राचार्य चरणदास निकोसे, अंशु बिबटे यांच्यासह अमरावती महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता पेठे प्रमोद इंगोले, आनंद जोशी व इतर मंडळी यांची उपस्थिती होती। हा उपक्रम 3 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत सलगपणे राबविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। दर दिवशी किमान 100 गरजू कुटुंबांना साहित्य देणार असल्याचं उद्दिष्ट वंचित बहुजन आघाडीचं आहे। सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वंचित बहुजन आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या समाजशील भूमिकेचे सर्व स्तरातून मनोभावे स्वागत करण्यात येत आहे। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।